श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे. पितृपक्ष आणि घरच्या घरी तर्पणविधी कसा करावा. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की घरच्या घरी तर्पणविधी कसा करायचा, कोणते साहित्य लागते, कोणते मंत्र बोलायचे आणि त्याचे महत्त्व काय आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर आपण बघूया की पितृपक्ष म्हणजे काय. बघा, पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होऊन अमावस्येला संपत असतो. या काळामध्ये आपण आपल्या पितरांना, पूर्वजांना अन्न, पाणी आणि तर्पण अर्पण करत असतो. धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे की पितृ तृप्त झाले की देवही तृप्त होतात. बघा, पितरांची कृपा असेल तर आपल्या घरामध्ये जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता टिकून राहते. आता आपण बघूया की तर्पणविधी हा का करतात. बघा, पितरांना जल आणि अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करणे आणि आपल्या कुटुंबाच्या वंशजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी आशीर्वाद मिळवणे. पितरांची जर अपूर्ण इच्छा असेल, त्यांचा राग असेल किंवा अडथळे, हे सगळ्या प्रकारची शांतता करण्यासाठी आपण तर्पणविधी करीत असतो. धर्मशास्त्रानुसार पितृऋण हे प्रत्येकाने फेडलेच पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला तर्पणविधी करायचा आहे. तर्पणासाठी आपल्याला कुठले कुठले साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. तर बघा, तर्पणासाठी आपल्याला तांब्याचे किंवा पितळेचे भांडे लागणार आहे, तांदूळ लागणार आहेत म्हणजे अक्षता, काळे तीळ, दुर्वा असतं ना, दुर्वा, गवत, पाणी, गंगाजल जर असेल तर ते अतिशय उत्तम. फुलं लागणार आहेत, पान आणि सुपारी लागणार आहे, नाणी आणि पैसे आणि कुशासन म्हणजे दरी, शुद्ध आसन लागणार आहे. तर बघा, आपण बघूया तर्पणविधी करण्याची पद्धत मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर्पणविधी करण्याच्या अगोदर बघा, सूर्योदयाच्या वेळीनं आपली जिथे आपण तर्पणविधी करणार आहोत तिथली जागा ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तिथे आसन घेऊन आपल्याला बसायचे आहे. समोरनं तांब्याचे भांडे ठेवून त्यात आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि आपल्या उजव्या हाताला कुशा बांधायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आपले नाव, गोत्र, कुटुंब सांगून मी माझ्या पूर्वजांसाठी हे तर्पण करीत आहे हे आपल्याला बोलायचं आहे. संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला ओम पितृमातृभ्य नमः म्हणत तर्पण करण्याचा आपल्याला संकल्प करून झाला की त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. तर्पणविधी सुरू करताना आपल्याला उजव्या हाताने पाणी घेऊन आपल्याला त्यावर काळे तीळ टाकायचे आहेत. ओम पितृभ्य स्वधा म्हणत पाणी दक्षिणेकडे सोडायचं आहे. हे आपल्याला 3दा करायचं आहे. एकदा पितरांसाठी, मातृकांसाठी आणि आपल्या सर्व कुटुंबीय पूर्वजांसाठी. नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण घेतलेली अक्षता, फूल त्याला आपण अर्पण करायची आहे. त्यानंतर पान, सुपारी ठेवून आपल्याला त्याला दक्षिणा द्यायची आहे आणि शेवटी आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे पितरांनो, आमच्यावर कृपा करा, आमचे दोष माफ करा आणि आमच्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी ही नांदू द्या. अशा प्रकारे आपली पितराची तर्पणविधी आपण करू शकतो. बघा, तर्पणविधी करताना आपण कोण करू शकतो, कोण हा तर्पणविधी करू शकतो ते बघूया. बघा, पुरुषांनी तर्पण करणे हे परंपरेने सांगितलेलेच आहे. पण आजच्या काळामध्ये बघा, स्त्रिया देखील पितरांसाठी तर्पण करू शकतात. कुणाचे वडील नसतील तर मुलगा, नातू किंवा जवळचा पुरुष नातेवाईकसुद्धा करू शकतो. आणि बघा, गरज असेल तर कुणीही श्रद्धेने हा विधी करू शकतो. कारण तर्पणाचे अतिशय फायदे आहे. बघा, तर्पणाचे फायदे म्हणजेच बघा, आपले जे पूर्वज आहेत, जे आपले पितर आहे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या घरामध्ये जर का सततचे वाद, अडथळे, अडचणी येत असतील तर आपल्या कुटुंबातील अडथळे आणि संकटी ह्या कमी होऊ लागतात. आपल्या घरामध्ये धन, आरोग्य, लक्ष्मी मातेची आणि आपल्या घरातील मुलांमुलींमध्ये अभ्यासामध्ये नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊ लागते आणि घरात बघा सातत्याने आनंदीचं वातावरण राहते. अशा प्रकारे जर आपण तर्पणविधी केले तर आपल्या पितरांना शांती मिळते, कुटुंबातील अडथळे कमी होतात, धन, आरोग्य, आपल्या मुलांमध्ये प्रगती होते. घरातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्या घरातील जे वातावरण आहे ते सदैव आनंदी राहते. बघा, आज आपण पाहिलं की घरच्या घरी तर्पणविधी कसा करायचा.
बघा, सर्वांनी श्रद्धेने जर हा विधी केलास ना, पितर नक्कीच प्रसन्न होतात. आपणही पितृपक्षात आपल्या पूर्वजांना स्मरूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. तर बघा भक्त हो, अशा प्रकारे घरच्या घरी पितृपक्षामध्ये आपण तर्पणविधी कसा करायचा आहे हा व्हिडिओ आपण बघितलात. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्स